सध्या तो 2-3 दिवस आपण पाऊस जर बघितला त्याचे काय मुख्य कारण आहे? हा चक्रीवादळाचा इफेक्ट म्हणू शकतो, हा पोस्ट मान्सून आहे. हा जो पाऊस असतो म्हणजे आपला जो मान्सूनचा पाऊस असतो म्हणजे बऱ्याच सगळ्यांना वाटतं की हा मान्सून टाईप पाऊस आहे. तर मान्सूनचा पाऊस आपण जो मोजतो तो हा जून ते सप्टेंबर या पद्धतीने मोजतो, या दरम्यान मोजला जातो. ऑक्टोबरपासूनचा जो पाऊस असतो तो पोस्ट मान्सून असतो. पोस्ट मान्सून पावसाच्या कॅरेक्टरिस्टिक जे असतात ते असतात ज्याच्यामध्ये थंडरस्टॉर्म होतो आणि काही एका ठराविक ठिकाणी जास्त पाऊस होणे किंवा कमी दिवसामध्ये पाऊस पडणे. जो ऑक्टोबर महिन्यामध्ये जे पाऊस पडण्याचे दिवस आहेत ते कम्पेअर टू जे मान्सून आहे ते खूप कमी असतात. म्हणजे 8 ते 10 दिवसच पूर्ण महिने किंवा पूर्ण सीझनवर आपल्याला पाऊस मिळतो. यावेळी जो ऑक्टोबर महिन्यामधला जो आपल्या इथं पाऊस पडतोय हा पाऊस हा पोस्ट मान्सून पाऊस आहे, हा मान्सून पाऊस नाही. हा पाऊस पडण्याचं कारण 2 आहे. मेन म्हणजे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोन्था सायक्लॉन जे होतं ते जे आंध्र प्रदेशला काल हिट झालं, याच्यासोबतच जे डिप्रेशन आहे अरेबियन सीमध्ये त्या दोघांच्या कंबाईन इम्पॅक्टमुळं आपल्या या रिजनवरती पाऊस पडतोय. ही जी सिस्टीम आहे अरेबियन सीमध्ये जी डिप्रेशन आहे ती बऱ्याच काळापासून परसिस्टिंग आहे, सीमध्ये आहे. आणि मोन्था सायक्लॉन जे होतं ते काल हिट झालं आहे आणि त्याची जी मुवमेंट आहे ती आता नॉर्थवर्ड आहे. ओके, म्हणजे रायलसीमा तेलंगणा या भागामध्ये आहे. सो या दोघांच्या कंबाईन इम्पॅक्टमुळं आपल्या रिजनवरती जो पाऊस पडतोय तो कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडणे, सोबतच परसिस्टंट पाऊस असणे आणि पाऊस लगातार एकमागे येणे. सो हे त्याचे कॅरेक्टर्स आहेत. हा पाऊस आजचा दिवस म्हणजे आज अपेक्षित आहे. त्यामुळे आज आपण हेवी ॲट फ्यू प्लेसेस पाऊस आपण सांगितलेला आहे. उद्यापासून हे पावसाची तीव्रता कमी होती आहे. उद्या आपण मॉडरेट ट्रेंड सांगतोय उद्या आणि परवासाठी, आणि त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होऊन लाईट ट्रेंडवरती पाऊस आपल्या भागावरती कमी होईल. हा फक्त परिणाम गोव्यावरच आहे की पूर्ण कोकण बेल्टवर? हा परिणाम कोकण बेल्टवरती आहे. कोकण बेल्ट सोबत त्यानंतर कोस्टल कर्नाटक आणि सोबत त्याचा इम्पॅक्ट केरळावरती सुद्धा दिसून येतोय. सो उद्या पण येलो अलर्ट असणार? उद्या पण येलो अलर्ट आहे. एकच दिवस आज आणि उद्या आपण येलो अलर्ट देतोय. त्यानंतर फिशरमॅनसाठी काय तुम्ही वॉर्निंग्स दिले आहे की समुद्रात जाऊ नका? पुढच्या 5 दिवसासाठी आपण ही फिशरमॅन फार आधीपासून देत आहोत आणि आज सुद्धा आपण पुढच्या 5 दिवसासाठी फिशरमॅनसाठी वॉर्निंग दिली आहे की डीप सीमध्ये जाऊ नका. गोव्यात किती पाऊस पडला मागच्या दिवसांनी? असं आजचा जो आपण पोस्ट मान्सून जो म्हणतोय 1 ऑक्टोबरचा पाऊस जो आपल्या अपेक्षित आहे तो 156 mm पाऊस व्हायला पाहिजे. तो आत्ता आपल्याकडे 300 mm रेकॉर्ड झाला आहे. म्हणजे जवळजवळ 90% आपल्याकडे जास्त पाऊस रेकॉर्ड झालेला आहे.